पाठ 18वा मराठी वदनिकवन घेता। या वदनिकवन घेता या पाठामध्ये एक संस्कृत श्लोक आलेला आहे। या पाठाची सुरुवात होत असताना आपणास एक मंत्र देखील दिलेला आहे। पहा, वेगवेगळ्या संस्कृतीत सामाजिक व कौटुंबिक समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते। मिष्टान्नम इतरे जन हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे। म्हणून अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते। यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात, आपलाही नाईलाज होतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते। अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही, तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो। तर या पॅराग्राफ मध्ये मिष्टान्नम इतरे जन हे संस्कृतचा शब्द आलेले आहे। तर तो पूर्ण श्लोक काय आहे या ठिकाणी लिहिलेला आहे। तर कन्या वरयते रूपम माता वित्त पिता स्तुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जन। याचा अर्थ मराठीत आपणासाठी दिलेला आहे। मुलगी वराच्या रूपास वरते, म्हणजे मुलगी मुलाचं रूप पाहून त्याच्या सोबत लग्न करत असते, त्याला वरत असते। मुलीची आई त्याच्या पैशाकडे तर मुलीचे वडील त्याच्या गुणांकडे पाहत असतात। बांधवा म्हणजे नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात। म्हणून मिष्टान्नम इतरे जन असं दिलेलं आहे। आणि या लग्न समारंभामध्ये वगैरे तुम्हाला अन्न वाया जाताना दिसून येत असतं। अशा प्रकारे या मिष्टान्नम इतरे जन या आलेल्या शब्दाचं आपल्याला विश्लेषण आणि हा पूर्ण संस्कृत मधील श्लोक खरं तर आमचे मित्र लाल बहादूर शास्त्री जे संस्कृतचे तज्ञ विषय शिकवत असलेले त्यांनी हा आमच्यापर्यंत पोहोचवला आहे। आणि त्यांच्या मदतीनं नेमट सरांच्या मदतीनं खरं तर आम्हाला याचा मराठी अर्थ देखील समजला, पूर्ण श्लोक काय आहे ते समजला। त्यामुळं नेमट सरांचे पण आम्ही आभार मानतो। अशाच प्रकारचं सहकार्य शिक्षकांनी एकमेकाला केल्याच्या नंतर शिक्षक शिकवत असताना इतर भाषेतील जर शब्द आले त्याचे अर्थ लावण्यासाठी, पूर्ण त्याच्या मागची पार्श्वभूमी समजण्यासाठी इतर भाषेच्या मदतीनं देखील अशा प्रकारे एकमेकाच्या सहकार्याने शिक्षकांना या कन्सेप्ट समजून विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी मदत होते। तर असंच सहकार्य एकमेकांना सर्व शिक्षकांनी देखील करणं अपेक्षित असतं। तर धन्यवाद।